युद्धकांड सर्ग 5 पुढे सुरू. तेव्हा लंकेच्या सर्व द्वारातून वेगाने बाहेर पडून भयंकर राक्षसांनी रागारागाने गोफणी खडग शूल परशु यांचे द्वारे वानर सैन्यावर प्रहार केले. उलट प्रचंड शरीरधारी महाबलवान आणि जयशील वानरांनी राक्षसावर हल्ला केला. अशा प्रकारे वानर आणि राक्षसांमध्ये अद्भुत प्रकारचे युद्धास प्रारंभ झाला. त्यात मांस रक्त यांचा चिखल झाला. गर्जनांनी दाही दिशा निनादून टाकीत ते राक्षस श्रेष्ठ घोडे हत्ती यावर बसून आणि सोन्यासारख्या तेजस्वी रथामध्ये बसून युद्ध करीत होते. त्यावेळी राक्षस तसेच वानर श्रेष्ठ परस्परांवर विजय प्राप्त करू इच्छित होते. वानर राक्षसांना मारित होते तर राक्षस वानरांना मारित होते. देवांच्या अंशापासून उत्पन्न झालेली ती वानरे विष्णुरूपी रामांची दृष्टी त्यांच्यावर पडत असल्याने अतिशय बलवान होऊन जणू अमृतपान केल्यासारखेच आनंदी झाले होते. सीतेचे हरण करताना तिला स्पर्श केल्याने ज्यास पाय लागले होते अशा रावणाकडून पालन केल्या गेलेल्या निस्तेज बलहीन झालेल्या राक्षसांना ते वानर आपल्या पराक्रमाने ठार करीत होते. हळूहळू राक्षसांचे बहुतेक सैन्य नष्टत्व पाहून त्यांच्या सैन्याचा फक्त 1/4 भागच काय तो शिल्लक राहिला. आपले सैन्य ठार केले जात असल्याचे पाहून ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त असणारा वीरश्रीने संपन्न असणारा मेघनाद नावाचा दुष्टबुद्धी राक्षस हा युद्धभूमीवरून अंतर्धान पावला. हा मेघनाद सर्व प्रकारची अस्त्रे चालविण्यात कुशल होता. आकाशात उड्डाण करून ब्रह्मास्त्राद्वारे वानर सैन्यास पीडा देत होता. तो अशी पीडा देत सर्व बाजूनी नाना प्रकारची शस्त्रे बाणांच्या साह्याने वर्षाव करून लागला. या अद्भुत सामर्थ्यास अस्त्रवेत्यामधील श्रेष्ठ श्रीराम यांनीही ब्रह्मास्त्रास मान देण्याकरिता क्षणभर स्वस्थच राहिले. मात्र या अस्त्रामुळे मारणारे रावण वानर सैन्य पाहून ते क्रोधित झाले. ते रागानेच लक्ष्मणास आपले धनुष्य आणण्यास सांगितले. म्हणाले, हे लक्ष्मणा, माझे धनुष्य आण. माझ्या ब्रह्मास्त्राने मी या राक्षसात क्षणातच भस्मताक करून टाकतो. हे रघुत्तम लक्ष्मणा, आज तू माझ्या सामर्थ्यास पाहशील. श्रीरामांचे अशी वचने ऐकून मेघनाद सुद्धा सावध होऊन तो कपटी असुर मायेनेच चटकन लंका लगरीत निघून गेला. वानरांचे मरून पडलेले सैन्य पाहून श्रीराम हनुमंतास म्हणाले, तो त्वरित क्षीरसागरी जाऊन तेथे ज्यावर अनेक दिव्य औषधी उत्पन्न झाल्या आहेत असा द्रोणागिरी पर्वत आहे. पटकन जाऊन तो पर्वतच इकडे घेऊन ये आणि महाबुद्धिमंत या महासामर्थ्यवान वानर समूहांना जिवंत करावेस. असे केल्याने तुझी कीर्ती कायमच राहील. आपली आज्ञाप्रमाण असे आदराने संबोधून वायुपुत्र हनुमंत तेथून निघून गेला. द्रोणागिरी पर्वत आणून सर्व वानरांना जिवंत करून पुन्हा पूर्ववत तो जागच्या जागी ठेवून वानर श्रेष्ठ हनुमंत त्वरेनेच परत आला. पुन्हा पूर्वीप्रमाणेच वानरांच्या सैन्य समूहामधून येऊ लागलेल्या भयानक नाद ऐकून विस्मय चकित झालेला रावण म्हणाला,
देवांनीच निर्माण केलेला माझा मोठा शत्रू राघव येथे आला आहे. त्यास ठार करण्यास्तव माझ्या सेनापतींनी शीघ्रतेने कूच करावे. तसेच माझे मंत्री, माझे बांधव, माझे शुभ चिंतणारे शूरवीर या सर्वांनीच माझ्या आज्ञेने युद्ध करण्यास त्वरित जावे. जे कोणी भित्रे युद्ध करण्यास जाणार नाहीत त्यांना तर मी आज्ञाभंग समजून त्यांचा वधच की करवेन. रावणाचे वचन ऐकून भीतीने त्रस्त राक्षस युद्धास्तव बाहेर पडले. अतिकाय, प्रहस्त, महानाद, महोदर, देव, शत्रू, निकुंभ, देवांतक आणि नरांतक ही अन्य सर्व युद्धास्तव मार्गस्थ झाले. हे सर्व तसेच इतरही शूर आणि बलाने उन्मत्त झालेले शेकडो हजारो राक्षस वानर सैन्यात घुसून त्यांचा नाश करू लागले. भुशुंडी, गोफणी, बाण, खडगे, परशु तसेच अन्य विविध अस्त्रे यांचे द्वारा वानर सेनापतींना ते मारू लागले. काही राक्षसांना श्रीरामांनी ठार केले, काहींना सुग्रीवाने मारले, तर इतर राक्षसांना हनुमंत, अंगद आणि महात्मा लक्ष्मण यांनी ठार केले. अशा प्रकारे सर्व राक्षस सैन्य मारले गेले. श्रीरामांचे तेज अंगी भरल्यामुळे ते सर्व वानरगण अतिशय बलिष्ठ झाले होते. रामशक्तीने रहित असणाऱ्या प्राण्यांच्या अंगी असली शक्ती कोठून बरे असेल. जरी श्रीराम सदैव सर्वांचे ईश्वर, सर्वमय, सर्वांचे विधाते आणि नेहमी चिदानंदमय आहेत, तरीही मायेमुळे मनुष्याप्रमाणे आचरण करीत आपली युद्धादी क्रिया करीत ते आपल्या मायेचा विस्तार करीतच असतात. याप्रमाणे श्री अध्यात्म रामायण उमा महेश्वर संवादी शुद्ध कांड पंचम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. घ्या श्रवणानंद. हरि ओम तत्सत.